हा तर मित्रा, इतर जे मार्केटला हायड्रोजन उपलब्ध आहेत आणि आपलं आहे यामध्ये काय फरक? कारण हे ऑर्गॅनिक आहे, हा एक मेजर बेनिफिट. बरोबर. हा हा तर सर तुमचा माईक. हे आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्या चळवळीमध्ये आपली चळवळी सामान्य माणसांसाठी आहे. मी नेहमी म्हणतो नाही रे वर्गासाठी पाणी फाउंडेशन. अगदी बरोबर. नाही रे वर्गासाठी. बरोबर. तर यामध्ये मला वाटतं की आता सुनील पण आहेत, आशिष आहेत, यांना काही म्हणजे आशिष विकत घ्या त्यांच्याकडनं आणि हा आपल्या झाडांना प्रयोग टेकडीवर प्रयोग करू. म्हणजे सुरुवात करूया की जेणेकरून काय होईल की त्याचा आपण रेकॉर्डिंग पहिल्यापासून ठेवूया, व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवूया, सगळं डाटा ठेवूया, जो पुढच्या वर्षीच्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला लोकांना सांगता येईल. म्हणजे आपल्या प्रशिक्षणाला हजारो लोक येतात, त्यामध्ये आपल्या लोकांना हे सगळं सामान्य शेतकऱ्याला पर्यंत जाईल, पोहोचेल आणि त्याचा फायदा होईल. तर मित्रा, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही एवढं म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहून एवढं मोठं संशोधन केलंय, याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे. आणि मला म्हणजे तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा मला एका माझे चीफ इंजिनियर मित्र आहेत त्यांनी पाठवला होता. मग मी आमच्या सुनीलला लगेच पाठवला. सुनील म्हणला सर आपली घरातलीच माणसं आहेत ही सगळी. आणि आशिष पण आलाय, त्यामुळे मला आनंद आहे. म्हणजे आशिष आलाय म्हणजे आता ते परफेक्ट सगळं ते दोरीत चालणार, सगळं काय अडचण येणार नाही. छान. आशिष. येस सर. डॉक्टर साहेब थोडस हे मी एक क्वेश्चनचं उत्तर देतो. नमस्ते तर ओळख करून देतो पुन्हा एकदा. तर हे जे आता शोध लावलाय, पेटंटचा ज्यांनी शोध लावलाय, त्यांचे आई आणि वडील आपल्याकडे 2019 साली. डॉक्टर साहेब तुमचा माईक ऑफ करा म्हणजे तुम्हाला. हा नमस्कार. हे जे काही शोध लावलेला आहे पेटंटचा, प्रकाश पवार, तर त्यांचे वडील आणि आई जे होते तर 2019च्या वॉटर कप स्पर्धेच्या ट्रेनिंगसाठी आले होते आणि त्यांनी जवखेडा या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि या गावात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मशीनचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं, श्रमदानचं काम त्या तुलनेत कमी झालं. पण त्या गावात जी काही चळवळ राहिल्या तर या गावात झाडं नव्हती. तर आपण एक टेकडी म्हणून इथं एक हे आहे, निसर्ग टेकडी म्हणून एक हे बनवलेला, तर आपण तिथं मार्गदर्शन केलं, त्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या आणि बऱ्याच सहकाऱ्यांचं इथं योगदान असतं चाळीसगाव तालुक्यातल्या. तर तिथं आत्ता 25,000 पेक्षाही जास्त झाडं जगवलेली आहेत. आणि आता यांचा जो काही शोध लावलेला आहे तर त्यांच्या आई वडिलांनी पण आपलं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ते सुद्धा काम करत होते आपल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या चळवळीमध्ये. आणि आता यांची आपल्याला भेट झाली, माहिती मिळाली आणि तुम्ही व्हिडिओ पाठवला होता पण त्याआधी सुद्धा बोलणं झालं होतं. आणि आता खूप मोठी जी काही मदत आहे तर यांची नक्कीच होईल सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या टीम कडून शुभेच्छा देतो. एक क्वेश्चन होता त्याचं उत्तर थांबा. ओके सर, तुमचा माईक ऑफ करा बरं. ओके. आता सर तुम्ही जो क्वेश्चन विचारला होता की मार्केटमध्ये जे हायड्रोजल आहेत तर त्याच्यामध्ये आणि माझ्या याच्यामध्ये काय फरक आहे त्याचं उत्तर देऊ इच्छितो मी. तर मार्केटमध्ये जे हायड्रोजल आहेत सर त्याचा मेन जो इश्यू आहे, फर्स्ट ऑफ ऑल ते शेतकऱ्याला अफोर्डेबल नाही, खूप चिपर नाही. आता तुम्ही जे कंपन्या मार्केटमध्ये आहेत सध्या त्यांचं जर 1 किलो तुम्ही हायड्रोजल घ्यायला गेले चांगल्या क्वालिटीचं तर साधारणतः तुम्हाला 500-550 रुपये पर केजी मिळतं, बरोबर. आणि एका एकरसाठी साधारणतः तुम्हाला 3 ते 4 केजी यूज करायला लावतात. म्हणजे तुमचा खर्च कुठे जात आहे 2 ते 2.5 हजार रुपये पर एकरमध्ये. माझं जे हायड्रोजल आहे पर एकरमध्ये तुम्हाला फक्त 500 ते 600 रुपये मास प्रोडक्शनमध्ये मिळणार आहे. आणि दुसरा जो मुद्दा झाला तो म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक असल्यामुळे ते जेव्हा सडल्यानंतर जे पुढच्या पिकासाठी ते जमिनीची सुपीकता वाढवते, हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे, माझ्या प्रोडक्टची जी सेल्फ लाईफ आहे ती साधारणतः 6 महिने आहे. 6 महिन्यामध्ये इझिली कोणतंही पीक निघून जातं. तर असंही नाही की तुम्ही दिलं आणि 8 दिवसामध्ये ते गायब झालं. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, ज्या कंपन्यांचं बेस मटेरियल पोटॅशियम पॉलिॲक्रिलेट नावाचं मटेरियल आहे, तर पोटॅशियम पॉलिॲक्रिलेट जर बेसचं जर तुम्ही हायड्रोजल जमिनीमध्ये टाकलं तर ते कॅल्शियम सोबत रिॲक्शन करतं आणि साधारणतः 8 दिवसामध्ये जमिनीमध्ये काम करणं बंद करतं. म्हणजे शेतकऱ्यांची आधी फसवणूक व्हायची, तर ती देखील आपल्या याच्यामध्ये होणार नाहीये. आणि तिसरा मुद्दा म्हणजे असा आहे की हे स्टार्च बेस असल्यामुळे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामध्ये आम्ही फॉर्म्युलेशन असं केलेलं आहे की ते एक अँटी फंगल म्हणून काम करतं. म्हणून शेतकऱ्याला विशिष्ट बाहेरून काही अँटी फंगल किंवा बुरशीनाशक फवारण्याची गरज सुद्धा पडणार नाही. हे एकंदरीत त्याचे सर्व याचे फायदे आहेत सर. आणि फक्त 500 ते 600 रुपये प्रति एकर कॉस्टमध्ये. सर आता आमच्याकडे सध्याला तर आम्ही अजून प्रोडक्शन स्टार्ट केलेलं नाही, पण साधारणतः एक 15-20 दिवसापर्यंत माझ्याकडे मोठ्या प्रमाणात अवेलेबल असेल. दोन प्लॉट मधला
थँक्यू थँक्यू त्यांचे द्राक्षामध्ये खूप मोठं काम करतात, भेटायला आले होते आता नेमके सहज, आणि तुमचा योग होता की तुमची भेट व्हायची होती. ओके ओके थँक्यू सर थँक्यू. हा. तर आपण बघूया इथे. सांगा ना, एक्सप्लेन करा. नक्की नक्की. तर सर मी जे फॉर्म्युला बनवला आहे एक ऑर्गॅनिक हायड्रोजल डेव्हलप केला आहे बरोबर. हां. तर विषय असा असतो सर, आपण जेव्हा शेतीमध्ये पाणी देतो तर त्या पाण्याची इफिशियन्सी पारंपरिक पद्धतीने खूप कमी असते. तर ती इफिशियन्सी कशी कमी असते, जर आपण उन्हामध्ये पाणी दिलं तर इव्हॅपोरेशन रेट हा हाय असतो. होतोय थोडा. डॉक्टर साहेब तुमचा माईक बंद करा फक्त. तुमचा माईक बंद करा. हा त्यांचा माईक बंद करा. बंद करू. बरोबर. तर वॉटर आपण जर पारंपरिक पद्धतीने जर उन्हामध्ये पाणी आपण दिलं पिकाला बरोबर, त्याच्यामुळे काय होतं सर, समजा आपण जेवढं पाणी देतो त्याची इफिशियन्सी कमी होते. कारण का की उन्हाच्या उष्णतेमुळे काय होतं, ते जमिनीमधून वॉटर इव्हॅपोरेट होतं जे आपण देतोय. आणि दुसरा मुद्दा असा असतो की जे काही तुमचं आपलं वॉटर आहे ते जर तुम्ही मोठ्या प्रमाणात दिलं तर डीप सॉईलमध्ये खाली खोलवर चाललं जातं. त्याच्यामुळे झाडाच्या मुळाला जे अवेलेबल पाणी आहे ते खूप कमी असतं. याच्यामुळे काय होतं, झाडा जे काही पाण्याची इफिशियन्सी आहे आपण देतोय ती 100% राहत नाही, तर ती साधारणतः 30-40% असते. याच्यामुळे काय होतं, आपल्याला परत परत शेतीला पाणी द्यावं लागतं. तर मग माझं संशोधन एवढंच आहे की जर आपण त्या पाण्याची इफिशियन्सी जर 30 पासून ते 90-95% करू शकलो तर आपल्याकडे जे लिमिटेड पाणी आहे त्याचा आपण जास्त वेळपर्यंत वापर करू शकतो. मग त्या अनुषंगाने मी एक हायड्रोजल बनवलं की जे शेतकऱ्यांना खूप स्वस्त पाहिजे, खूप स्वस्त पाहिजे आणि शेतकऱ्याला अफोर्डेबल पण मिळेल. मग मी एक नवीन इन्व्हेन्शन केलं, पूर्णपणे ऑर्गॅनिक हायड्रोजलचं फॉर्म्युलेशन केलं. आता आपण त्या प्लॉटमध्ये जाऊ. ह्या प्लॉटला साधारणतः 2.5 महिन्यापासून पाणी नाही आहे सर. जसं आम्ही याला लावलेलं आहे विदाऊट पाण्याचा हा प्लॉट वाढतोय. साधारणतः 1 महिन्यापर्यंत तो मान्सूनच्या पाण्यावर होता. नंतर आमच्याकडे 1.5 महिन्याचा पाण्याचा खंड होता. त्यामध्ये अक्षरशः लोकांची पूर्ण पिकं करपली गेली. पण माझा प्लॉट हा पूर्ण काय हिरवगार आहे. आता इथे सर पण उभे, त्याला बोंड सुद्धा एक म्हणजे त्याला रिपीटेडली पाणी देतोय असे त्याचे बोंड आहेत. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने ते इथे काम केलं. आम्ही काय केलं, खोडखतं म्हणून त्याला ते जे हायड्रोजल आहे ते आम्ही त्या झाडाच्या खोडखता म्हणजे खोडखत सारखं खोदून त्याला देतो. आणि साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर त्या हायड्रोजलमध्ये झाडांच्या पूर्ण मुळे हे पेनिट्रेट होतात. आणि पेनिट्रेशन झाल्यामुळे काय होतं, हे हायड्रोजल ॲज अ वॉटर बँक म्हणून काम करतं जमिनीमध्ये. आणि झाडाला हळूहळू पाणी आहे ते रिलीज करत असतं. याच्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा ठिबक सिंचनाने जेव्हा वरून पाणी द्याल तर ते एक स्पंज सारखं ॲब्झॉर्ब करून ठेवतं जमिनीमध्ये. आणि त्याची जी सेल्फ लाईफ आहे साधारणतः 6 महिने आहे. म्हणून तुम्ही एकदा जर इन्व्हेस्टमेंट केली तर पिकाची साधारणतः एक पूर्ण लाईफ सायकलपर्यंत जमिनीमध्ये टिकतं. आणि याची आता आम्ही जेव्हा रिटेल बेसवर आम्ही याचं ट्रायल करतोय तर प्रति एकर आम्हाला 1200 ते 1300 रुपये खर्च येतो. आणि मी जेव्हा एस्टिमेट काढलं की आपण समजा जर मास प्रोडक्शन केलं तर याची कॉस्ट आपल्याला 500 ते 600 रुपये प्रति एकर एवढ्या कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला प्रोव्हाइड करता येईल. तर याचा फायदा एवढाच आहे की जे समजा तुम्ही विहिरीमधून पाणी सप्लाय करणार आहेत तर ते हवेमध्ये उडून न जाता किंवा जमिनीमध्ये खोल न जाता ते मुळांच्या चारी बाजूला स्टोअर असेल. याच्यामुळे काय होतं की लिमिटेड पाण्यामध्ये तुम्ही साधारणतः 2 महिने इझिली काढू शकतात. मग शेतकऱ्यांना जे शेवटच्या वेळेस पाणी लागायचं किंवा समजा पेरणी झाली, पेरणीनंतर जर मान्सून वेळेवर ऑनसेट नाही झाला तर ते लहान रोपं वाळायची. मग आता ते आपल्याला टाळता येईल कारण आपल्याकडे वॉटर रिझर्व आता आपल्याकडे अवेलेबल असतो. आता आपण या क्षेत्रामध्ये उभे आहोत सर, सरांना दाखवा तुम्ही. तर या क्षेत्रामध्ये आम्ही साधारणतः आम्ही 80 किलो जे आपलं आहे हायड्रोजन दिलं होतं. आणि त्याची जी काही वॉटर कॅपॅसिटी आहे तर त्याने आता ह्या सेकंदाला आपण जर मेजर केलं तर पूर्ण झाडांच्या गुणाजवळ 200 लिटरपर्यंत पाणी अवेलेबल आहे. कारण ती जी वॉटर ॲब्सॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार जर कॅल्क्युलेट केलं तर पूर्ण क्षेत्रामध्ये 200 लिटर पाणी ॲट अ टाइम आता मुलांजवळ आहे. आपण आता बघितलं ना जेल फॉर्ममध्ये. हो. आणि आपण बघा सर, इथे आपण बघितलं ना तर आम्ही असं करून याप्रमाणे लावलेलं होतं बरोबर. आता बघा इथे आता पाऊस पडून साधारणतः 2 दिवस झाले तरी मातीमध्ये तुम्ही ओलावा बघू शकता किती ओलावा आहे. आतापर्यंत इथे पूर्ण मातीमध्ये चिकटते. आणि आपली नॉर्मल जर माती घेतली तुम्ही तर त्याच्यामध्ये कोरणं सुद्धा थोडं अशक्य होतंय. हे बघा इथे आपण बघू शकतो. हे बघा, इथे बाजूला जर आपण बघितलं आता इथे याप्रमाणे आम्ही असं झाडाला 2 महिन्यापूर्वी ते अप्लाय केलेलं होतं बरोबर. आता याला बघा असं जर आपण कोरलं इथे आपण ते आपलं माझं ऑर्गॅनिक हायड्रोजल आपण अप्लाय केलेलं आहे. आजही ते 2 महिन्यापासून जसं तसं अवस्थेमध्ये आहे आणि झाडाला पूर्णपणे पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण करते. हे बघा पूर्णपणे त्याने पाणी ॲब्झॉर्ब करून ठेवलं. आणि हे जे मटेरियल आहे सर पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये आम्ही कोणतंही केमिकलचं मिक्सचर केलेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे सडल्यानंतर परत शेतकऱ्याला काय होतं की जमिनीची सुपीकता वाढते. म्हणजे पुढच्या पिकाला परत त्याचा फायदा होतो जमिनीची सुपीकता वाढल्यामुळे. आता बघा यामध्ये पूर्ण पाणी असं स्टोअर करून ठेवता येते या प्रकारे. इथे आपण बघू शकता पूर्ण माझे डायरेक्ट हात असं वाटतंय की जसं चिखलामध्ये ओल्या चिखलामध्ये मी हे करतोय. आणि हे जे आहे आता मान्सूनचं पाणी त्याने स्टोअर करून ठेवलं. आणि आपण इथे बघू शकता इथे लहान बारीक किडे सुद्धा फिरत आहेत. हे बघा
तर हे पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्या जे कीटक आहेत किंवा गांडूळ आहेत, सूक्ष्मजीव आहेत, यांना सुद्धा नुकसान करत नाही. कारण इथे तुम्ही बघितलं असतं रासायनिक मटेरियल जर आपण टाकलं तर त्याच्याजवळ किटाणू फिरकत सुद्धा नाही. आता बघा इथे किती फिरतायत बघा. तुमची मुंगी असेल किंवा हे जे कीटक आहेत हे आहेत, यांना सुद्धा ते पूर्णपणे सुटेबल आहे. आणि तुम्ही इथे खाली पण बघू शकता की जमीन सुद्धा ते ओली करते. एक ऑस्मोसिस प्रोसेसने ते जमिनीमध्ये पाणी हळू पिकाला देत असतं. याप्रमाणे आता त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे का विचारायचा?